प्रथम क्रोम ब्राउझर येऊन जायचं. इथं आल्यानंतर तुम्हाला आपले सरकार असं टाईप करून घ्यायचंय. तर तुम्ही बघू शकता ही पहिली वेबसाईट आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक इंटरफेस येईल. इथं आल्यानंतर तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन इयर यावर क्लिक करायचंय. त्यानंतर तुमच्यासमोर असा एक इंटरफेस खुलेल. इथं ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 दिसेल. आपल्याला ऑप्शन 1 सिलेक्ट करून घ्यायचंय. त्यानंतर तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. मी माझा जिल्हा निवडून घेतोय. त्यानंतर इथे तुम्हाला 10 अंकी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मी माझ्या अर्जदाराचा 10 अंकी मोबाईल नंबर टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करतोय. तुम्ही बघू शकता तुमच्या मोबाईलवर ओटीपी गेलाय. इथे खाली तुम्ही तुमचा 6 अंकी ओटीपी टाकून घ्या. त्यानंतर एक युजर नेम सेट करून घ्या. तो युजर नेम तुम्हाला लॉग इन करण्यासाठी उपयोगी येईल. त्यानंतर तुम्ही चेक युजर नेम यावर क्लिक करा. असं यूज युजर नेम आलं की समजू शकता तुम्ही युजर नेम तो सेट झालाय. त्यानंतर तुम्हाला इथे एक पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे. एक्झाम्पल तुमचं नाव @1234 अशाप्रमाणे सेट करून घ्या. त्यानंतर इथे तुम्हाला नाव अर्जदाराचं टाकायचंय. ज्याच्या नावाने तुम्हाला अर्ज करायचा आहे त्याच्याच नावाने तुम्हाला लॉग इन ID बनवायची आहे. इथे मी माझ्या अर्जदाराचा नाव टाकून घेतो. इथे तुम्हाला त्याची जन्मतारीख टाकून घ्यायची संपूर्ण. त्यानंतर आय ॲक्सेप्ट यावर क्लिक करायचंय व रजिस्टर यावर क्लिक करायचंय. तुम्ही बघू शकता तुमची लॉग इन ID किंवा रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झाले. त्यानंतर तुम्हाला मी दाखवून देतो की लॉग इन ID बनली आहे की नाही. इथे तुम्हाला तुमचं जे तुम्ही युजर नेम क्रिएट केलं होतं ते टाकून घ्या. त्यानंतर तुम्ही इथे खाली पासवर्ड टाकून घ्या आणि तुमच्या स्क्रीनवर जो कॅप्चर दिसतोय तो पण टाकून घ्या. आणि इथे तुम्ही कॅप्चर टाकून घ्या जो स्क्रीनवर दिसतोय. मी माझा कॅप्चर टाकून घेतोय. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे व लॉग इन यावर क्लिक करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता तुमची लॉग इन ID ही लॉग इन झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.